आणि 9. जेनेसिस उत्पत्ती चैप्टर 39 अध्याय 39 उसका 8 और 9। त्याचा 8 आणि 9। उसने अस्वीकार करते हुए अपने स्वामी की पत्नी से कहा, सुन, जो कुछ इस घर में है मेरे हाथ में है, उसे मेरा स्वामी कुछ नहीं जानता, और उसने अपना सब कुछ मेरे हाथ में सौंप दिया है। इस घर में मुझसे बड़ा कोई नहीं। उसने तुझे छोड़, जो उसकी पत्नी है, मुझसे कुछ भी नहीं छोड़ा। इसलिए भला मैं ऐसी बड़ी दुष्टता करके परमेश्वर का अपराधी क्यों बनूं? योसेफाने तिची सूचना नाकारली। तो तिला म्हणाला, हे पहा, माझा धनी या घरातील सर्व कारभाराविषयी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकत आहेत। या घरामध्ये मला त्याच्याही पेक्षा अधिक अधिकार आहेत असे म्हटले तरी चालेल। तुम्ही त्याची पत्नी आहात। तुम्हाला वगळून बाकीची प्रत्येक गोष्ट त्याने माझ्या हाती दिलेली आहे। तेव्हा असले दुष्कर्म मला कसे करता येईल? ते देवाविरुद्ध एक घोर पातक ठरेल। आपण डोळे बंद करू, प्रार्थना। अब आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। प्रार्थना गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नवराच्या सिंहासनाच्या समोर येतो। पवित्र पिता, वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर प्रभू। तू आमच्याशी बोलतोस, कारण तू जिवंत देव आहे। तू मरणातून उठून प्रभू मरणाला हरवला आणि तू मरणाला जिंकून प्रभू आज तू मरणावर सत्ता गाजवणारा तो आमचा देव आहे, आणि आम्हालाही तोच अधिकार दिला। मरणाची सत्ता आमच्यावरून काढून टाकलीस, म्हणून प्रभू जिवंत देवा, जिवंत वचन ऐकण्यासाठी आणि आम्ही जिवंत राहण्यासाठी म्हणून तू कृपा कर। आम्ही जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी आम्हाला आज्ञाकारी अंतःकरण दे। ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज आपण ह्या वचनाच्या द्वारे दोन गोष्टी पाहणार आहोत। और आज इस वचन के द्वारा हम दो बातें देखने वाले हैं। एक, आयुष्यात काही झालं तरी व्यभिचार करू नका। और एक, जिंदगी में कुछ भी हुआ तो भी व्यभिचार मत करो। जेनेसिस चैप्टर 39 उत्पत्ति अध्याय 39 वर्स 8 and 9। त्याचा 8 आणि 9। जेनेसिस चैप्टर 39 उत्पत्ति अध्याय 39 वर्स 8 and 9। त्याचा 8 आणि 9। तो इस वचन से, या वचनाने आपण दोन गोष्टी शिकणार आहोत। और इस वचन से हम दो बातें सीखने वाले हैं। एक, आयुष्यात कधीही व्यभिचार करू नका। एक, जिंदगी में कभी भी व्यभिचार मत करो। व्यभिचारापासून दूर राहा। व्यभिचार से दूर रहो। आणि दुसरं, विश्वास योग्य राहा। और दूसरा, विश्वसनीय रहो। म्हणजे आपल्याला कोणी पाहत नाही, भले हमें कोई नहीं देखता, पण पाहणारा जो देव आहे त्याचे दोन डोळे, त्याच्या समोर विश्वसनीय राहा। और देखने वाला परमेश्वर, उसकी दो आंखें हमारे ऊपर नित्य लगी रहती है, तो इसके साथ विश्वसनीय आज रहो। आपण योसेफाबद्दल पाहत आज आहोत। हम यूसुफ के बारे में देख रहे हैं। योसेफ हा याकोबाचा मुलगा आहे, और यूसुफ ये याकूब का बेटा है, 11 नंबरचा। 11वें नंबर का। त्याला 12 मुलं होती। और उसे 12 बच्चे थे। 12 मधला 11व्या नंबरचा, तो ज्याच्यावर जास्त प्रेम करत होता, राहेल, तिच्याकडून झालेला तो पुत्र आहे। और 12वें नंबर में से लेकर 11वें नंबर पर जिसे याकूब बहुत प्यार करता था, और राहेल से ही उसका बेटा जन्म हुआ था। आणि योसेफाच्या नावाचा अर्थ आहे, देव मला अजून दे। और यूसुफ इस नाम का अर्थ है, परमेश्वर मुझे और दे, देव मला अजून वाढवे। और परमेश्वर मुझे और बढ़ाएगा। जेवढं दिलंय त्याच्या खूप पटीने दे। और जितना दिया है उससे बहुतायत से परमेश्वर मुझे त्या देगा। नावाचा अर्थ असा आहे। और उस नाम का अर्थ वैसा आणि है। खरंच देवाने दिलं, और सच में परमेश्वर ने दिया, कारण त्याच्यानंतर राणीला काय झालं? क्योंकि उसके बाद राहेल को क्या हुआ? बेंजामिन, बेंजामिन हुआ, आनंद देणारा। आनंद देने वाला। तर त्या बेंजामिन नावाचा अर्थ कसा आहे? और बेंजामिन नाम का अर्थ वैसा है। हे 11 भावंड योसेफावर, 11 म्हणजे 10 पकडा, 10 भावंड सदैव त्याच्यावर जळण करायचे। और 10 भाई जो थे हमेशा यूसुफ के ऊपर जलते थे। का जळायचे? क्यों जलन करते थे? कारण योसेफ त्याच्या वडिलांचा लाडका होता, क्योंकि यूसुफ उसके पिता का बहुत प्यारा था, आणि याकूब त्याच्यावर जास्त प्रेम करायचा, और याकूब उसके ऊपर ज्यादा प्यार करता, आणि तो विश्वसनीय होता। और वो विश्वसनीय था, तो आपल्या बापाबरोबर विश्वसनीय और होता। वो अपने पिता के साथ विश्वसनीय तो था, आपल्या बापाला धोका देत और वो नव्हता। अपने पिता को धोखा नहीं देता था। म्हणून याकोबाचं प्रेम त्याच्यावर जास्त होतं। और इसीलिए याकूब की प्रीति ज्यादा उसके ऊपर। तुम्हाला पुन्हा सांगते, फिर से आपको बता दिया, याकोब त्याच्या 12 मुलांमध्ये और याकूब उनकी 12 बेटों में योसेफाला का प्रेम करत होता? यूसुफ को क्यों प्यार करता था? कारण योसेफ आपल्या बापाला धोका देत नव्हता, क्योंकि यूसुफ अपने पिता को धोखा नहीं देता तो था, विश्वसनीय होता। वो विश्वसनीय था। त्याच्या बापाने जे काही त्याला शिकवण दिली और उसके पिता ने जो कुछ उसको सिखाया तो था तेच करायचं, वो वही करता था, त्याच्याच आज्ञेचं पालन और करायचं। उसी की आज्ञा का पालन करता था। नीती सूत्रातही असंच सांगितलेलं और आहे। नीति वचन में भी इसी बताया है। वाचूया पढ़ेंगे हम लोग। नीती सूत्रात लिहिलेलं आहे, नीति वचन में लिखा है 6वा अध्याय अध्याय 6 त्याचं 25वें वचन आहे उसका 25वें वचन में, की त्याच्या जीवनात उसके जीवन में
त्याला देवाने त्याच्या वडिलांनी दिलेल्या आज्ञा और उसके पिता ने उसको दी हुई आज्ञा, हा, तो आपल्या हृदयात परस्त्रीच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस किंवा तिच्या पापण्याच्या मोह हालचालींना वश होऊ नकोस. पुढं. कारण वेश्या मनुष्याला दरिद्री बनवते आणि व्यभिचारी त्याच्या मूलवान जीविताची शिकार करते. मनुष्याने आपल्या अस्तनीत निखारे बाळगले तर त्याची वस्त्रे जुळून जाणार नाहीत काय? ते 25 बोलू 23. कारण त्यांची आज्ञा एक दीप, हा, आज्ञा काय आहे? दिवा आहे. त्याच्या वडिलांनी त्याला ज्या आज्ञा दिल्या त्या त्याने पाळल्या म्हणून त्याच्यासाठी तो प्रकाश झाला, म्हणून तो अंधारात कधी चालला नाही. त्याच्याकडून अंधाराची कामं झाली नाही. अंधारात माणूस पडतो, तो पडला नाही. दुसरं, त्यांचे शिक्षण प्रकाश होत आहे. हा, त्याच्या वडिलांनी जे काही त्याला शिकवलं त्या शिकवण्यामुळे तो प्रकाशात चालला. त्याला त्याच्या जीवनात त्याने कधीच अशा गोष्टी बघितल्या नाही दृष्टाकडून झालेल्या. आणि त्यांच्या बोधाचे शब्द प्रहार जीवनाचे मार्ग आहे. शिस्त जे लावलं जातं, बोध दिला जातो. बोध देणं म्हणजे कसं? शिस्त लावणं. अरे असा बसू नको, हे काय पालती मांडी घेऊन बसलाय, अरे असं खाऊ नको, त्या हाताने काय खातो, त्या हाताने खात नाही, त्या हाताने खा, अरे ह्या हाताने पैसे दे. आपण म्हणतो ना असं, मुलांना सांगतो ना, अरे ह्या हाताने नाही, ह्या हाताने पैसे दे. उजवा हात का उजवा हात म्हणतात? तर आपण उजवा हात पाहायला गेला तर सही आहे. आता त्याच्या हातावर नाही जायचंय, पण सांगायचं उद्देश हे जे असे बोध दिले जातात, और इस रीति से जो सिखाया जाता है, शिस्त दिली जाते, शिस्त दिया जाता है, ती शिस्त काय आहे? वो शिस्त क्या है? जीवन आहे. जीवन है. आणि खरंच त्याला जीवन मिळालं. और सच में उसको जीवन मिला. त्याने आज्ञापालन केली. उसने आज्ञा पालन किया त्याने त्याच्या वडिलांच्या प्रत्येक शिकवणीला मान दिला. और उसके पिता ने जो कुछ उसको सिखाया उसने उसका मान सम्मान आणि किया त्याने जी काही त्याला शिस्त लावली और जो कुछ उसने उसको शिस्त तो लगाई त्याचा जीवनाचा मार्ग झाला. और वो उसके जीवन का मार्ग बना. त्याच्यामुळे त्याच्या भावंडांनी त्याला काय केलं? विकून टाकलं. और इसीलिए उसके भाई ने उसको बेच डाला. तिथं तो कुणाचं घरी विकलं? पोटीभर. थँक्यू. पोटीभराच्या घरामध्ये त्याला एक गुलाम म्हणून ठेवण्यात आलं. और पोतीफर के घर में उसको एक गुलाम बनकर रखा गया. पण देवाने त्याला इतका आशीर्वाद दिलेला, तो ज्या कामाला हात लावायचा त्याला आशीर्वाद भेटायचा. और परमेश्वर ने उसको इतना आशीष दिया था कि जिस काम में वो हाथ लगाता था उस काम में उसको आशीष मिलती. म्हणून त्याने काय केलेलं? त्या पोटीभराने आपले डोळे बंद केले. और इसलिए उसने पोतीफर ने अपनी आंखों को बंद किया सर्व कारभार त्याच्यावर सोपवला. और सारी जिम्मेदारी उसने यूसुफ के ऊपर पूर्ण डाली. घराचा प्रबंध सुद्धा त्याच्यावर सोपवला. और सारे घर का प्रबंध उसने यूसुफ के ऊपर डाला. जेवणापासून ते पैशापर्यंत सर्व गोष्टीचा व्यवहार योसेफ त्याच्या घरामध्ये करत होता. पूर्ण घराचा अथॉरिटी, मालक, चालक तोच होता. सर्व त्याच्या पुढे झुकायचे. पोटीफर फक्त घ्यायचा, जेवायचा, झोपायचा, एवढीच कामं करायचा. और सारे घर का अधिकार उसके ऊपर दिया गया था. सब उसके सामने झुकते थे. सिर्फ पोतीफर जो था खाता था, पीता था और सो जाता था. आणि अशामध्ये पोटीफराच्या पत्नीचा वाईट नजर त्याच्यावर पडली. और इस रीति से जो पोतीफर की पत्नी थी इस परिस्थिती में उसकी जो बुरी नजर थी यूसुफ ती की सतत पत्नी. त्याच्या मागे तक्रार लावायची, तू माझ्याबरोबर झोप, तू माझ्याबरोबर झोप. और वो हमेशा उसके पीछे तकरार लगाती थी, तू मेरे साथ सो. पण त्याला देवा त्याच्या वडिलांची शिकवण, और उसके पिता ने जो कुछ उसको सिखाया त्याच्या वडिलांनी दिलेल्या आज्ञा और उसके पिता ने दी हुई आज्ञा आणि त्याच्या वडिलांकडून त्याला मिळालेली शिस्त, और उसके पिता की ओर से उसको मिली हुई शिस्त, तो विश्वसनीय राहिला. और वो उसमें विश्वसनीय मला रहा. माझे वडील बघायला नाही, और मेरे पिता मुझे देखने के माझे लिए नहीं भावंड आए. नाही, मेरा भाई मुझे देखने माझ्या के लिए नहीं जातीची लोक नाही. आए. मेरे जाति के लोग नहीं है. काय नजर करायला? और क्या हुआ करने मी की? तरुण आहे, मैं जवान हूँ. मी काही करू मैं शकतो. कुछ भी कर सकता माझ्या हूँ. शरीराची मी विटंबना करू शकतो. और मेरे शरीर को मैं अशुद्ध कर सकता हूँ. पण तसं त्याने केलं नाही. पर उसने वैसा नहीं तो किया. जसा त्याच्या वडिलांच्या बरोबर राहत असताना जसा विश्वसनीय राहिला, तसंच तो त्याच्या मालकाबरोबर सुद्धा विश्वसनीय राहिला. और वो अपने पिता के साथ रहते समय उसके साथ जैसे वो विश्वसनीय था वैसे वो अपने मालिक के साथ भी विश्वसनीय रहा. म्हणून तो तिला म्हणाला, और इसलिए उसने उस स्त्री से कहा, हा पुन्हा कधी वाच. योसेफाने तिची सूचना नाकारली. हा, तिने जे काही मागितलं होतं, ती एका पदावर असून ती मालकी नसून सुद्धा त्याने ती गोष्ट अमान्य केली. तो तिला म्हणाला, तो तिला स्पष्टपणे म्हणाला, हे पहा, हे बघ, माझा धनी या घरातील सर्व
कारभाराविषयी माझ्यावर पूर्ण विश्वास राखत आहे. त्याने माझ्यावर विश्वास ठेवलाय सर्व घराच्या बाबतीत. या घरामध्ये मला त्याच्याही पेक्षा अधिक अधिकार आहेत असे म्हटले तरी चालेल. त्याच्यापेक्षाही घर पोटीफराचं आहे, पण तरी त्याच्यापेक्षा जास्त माझं चालतं. तुम्ही त्याची पत्नी आहात. तुम्ही त्याची पत्नी आहात. तुम्हाला वगळून तुम्हालाच फक्त सोडून बाकीची प्रत्येक गोष्ट त्याने माझ्या हाती दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या सत्तेखाली दिलेली आहे. तेव्हा असले दुष्कर्म मला कसे करता येईल? त्यामुळे मी असे दुष्कर्म मी कसं करणार? मी असं वाईट काम कसं करणार? मी माझ्या मालकाला धोका कसं देणार? माझ्या वडिलांच्या शिकवणीला मी कसा तिरस्कार करणार? मी माझ्या जीवनाचा मार्ग जो मला शिस्त लावली गेली तो मी जीवनात मृत्यूकाळ जाऊ असं म्हणून त्याने त्या गोष्ट फेटाळली आणि ते देवाविरुद्ध एक घोर पातक आणि ठरले. त्याला हे माहीत होतं हे पाप देवाच्या विरुद्ध आहे. म्हणून व्यभिचार करणाऱ्यांना प्रियांनो लक्षात ठेवा, देवाचं वचन म्हणतात नक्की शिक्षा होणार. और व्यभिचार करने वाले को परमेश्वर का वचन कहता है कि जरूर उनको शिक्षा हे त्याला मिलेगी माहीत आहे. और ये उसको मालूम. देवाचं वचन वाचू शकता. परमेश्वर का वचन आप पढ़ सकते हैं. नीतिसूत्रे 6:29. नीति वचन अध्याय 6 उसका 29. नीती वचन अध्याय 6 अध्याय 6 त्याचं 29 उसका 29. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा असाच आहे. जो कोणी तिला स्पर्श करील जो कोणी व्यभिचार करेल तो निर्दोष असणार नाही. तो निर्दोष राहणार नाही. भुकेला असताना केवळ जीवाची तृप्ती करण्यासाठी जो चोरी करतो त्याचा लोक तिरस्कार करत नाही. परंतु तो चोर सापडला तर त्याला 7 पट भरपाई करावी लागते. त्यासाठी त्याला घरातील सारी चीज वस्तू विकावी लागते. परंतु जारकर्म करणाऱ्या पुरुषाजवळ अक्कल नसते. जारकर्म जो व्यभिचार करतो त्याच्याकडे अक्कल नसते, बुद्धी नसते. आपल्या स्वतःच्या जीवात्म्याचा नाश करून घेणारा कर्म करतो. आपल्या स्वतःचा नाश स्वतःच एक पाहायला गेलं ना, व्यभिचार एक आत्महत्या आहे. और व्यभिचार एक आत्महत्या है. ज्याला आत्महत्या करायचे त्याने व्यभिचार करायचा. और जिसको आत्महत्या करना है वो व्यभिचार कर रहे हैं. कारण स्वतःच्या छातीवर जळता निखारा तो ठेवतो. और खुद की छाती के ऊपर वो जलता हुआ कोयला तो रखता है. जळणार नाही का? तो वो जलेगा नहीं क्या? नक्की देवाचं वचन म्हणतं की तो निर्दोष राहणार नाही, त्याला नक्की शासन होणार. परमेश्वर का वचन कहता है वो बिल्कुल निर्दोष नहीं रहेगा, जरूर उसको शिक्षा आणि मिलेगी. व्यभिचारात पडतो कोण? और व्यभिचार में गिरता कौन है? नीतिसूत्रे 22 त्याचं 14. नीति वचन अध्याय 22 उसका 14. नीतिसूत्रे नीति वचन Proverbs chapter 22 नीति वचन अध्याय 22 verse 14. उसका 14. वेश्येचे लाडिक शब्द भयानक सापळा आहे. ज्यांच्यावर देवाचा शाप आहे. ज्याच्यावर देवाचा श्राप आहे. देव ज्याच्यावर रागवला आहे. देव त्याच्यापासून लांब आहे. तेच त्या सापळ्यात अडकतात. तेच त्या सापळ्यात अडकतात. म्हणून प्रियानो, देवाच्या नियमशास्त्रानुसार आजचं पहिलं तुम्हाला देव वॉर्निंग देतो. देव तुम्हाला शिकवतो. देव तुमच्या समोर एक दिवा ठेवत आहे, प्रकाश ठेवत आहे, जीवन ठेवत आहे. कृपा करून व्यभिचारापासून दूर राहा. और परमेश्वर आपको चेतावनी देता है, आपको समझाता है और आपके सामने एक दिया रखता है, प्रकाश रखता है कि आप व्यभिचार से बचे. म्हणून तुम्हाला कोणी पाहो न पाहो, और आपको कोई देखे या फिर नहीं देखे, पण तुम्ही विश्वसनीय राहा. पर आप विश्वसनीय तुम्ही रहो. ख्रिस्ती आहात. आप मसीह म्हणून ख्रिस्ती होण्याच्या नात्याने दुसरे जे आज आपण पॉईंट पाहत आहोत, विश्वसनीय राहा. और मसीह होने के नाते दूसरा पॉइंट हम देख रहे हैं कि आप विश्वसनीय. जर तुम्ही विश्वसनीय राहिला तर देव तुम्हाला कानामध्ये एक वाणी ऐकायला येईल, हे माझ्या विश्वसनीय दासा, तू थोडक्यातही सही पण तू विश्वसनीय राहिला, ये माझ्या आनंदात तू काय कर, माझ्या आनंदात काय कर. म्हणून विश्वसनीय रहा. और अगर आप विश्वास योग्य रहोगे तो आपके कान में एक वाणी आएगी कि मेरे विश्वास योग्य अच्छे दास और मेरे आनंद में सहभागी. हे वचन 25 मत्ती अध्याय 25 त्याच्या 21 मध्ये वाचू और ये शकता. वचन आप मत्ती अध्याय 25 उसका 21 में पढ़ सकते म्हणून हैं. देवाने दिलेल्या आज्ञेनुसार पहिलं करंदीकरांचं पत्र और परमेश्वर ने दी गई आज्ञा के अनुसार पहला करंथियों की पत्री 4 अध्याय अध्याय 4 त्याचं 2. उसका 2. 1 कोरिन्थियन पहला करंथियों की पत्री chapter 4 अध्याय 4 verse 2. उसका 2. 1 कोरिन्थियन पहला करंथियों की पत्री chapter 4 अध्याय 4 verse 2. उसका 2. आता सेवकांच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्हा सर्वांच्या बाबतीत तुम्हाला एकदम महत्वाची गोष्ट पौल सांगत आहे. ती कोणती आहे? ती ही की आपला धनी ज्या आज्ञा देतो, आपला धनी ज्या आज्ञा देतो त्याचे त्याने काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही काटेकोर पालन केले पाहिजे. माझ्या कार्यात संबंधी म्हणाल
तर मी विश्वासू सेवक आहे की नाही याचा जाब विचारण्यासाठी मला तुमच्या पुढे किंवा कोणत्याही मानवी न्यायालयापुढे उभे करण्यात आले तरी मला त्याचे काहीच वाटणार नाही. एवढेच नव्हे तर या बाबतीत खुद्द माझ्या स्वतःच्या मतावरही माझा विश्वास नाही, कारण माझा सतत विवेक शुद्ध असला. दूसरे ट्रांसलेशन वाच. पढ़ो हिंदी. फिर यहाँ भंडारी में यह बात देखी हाँ, भंडारी में यह बात देखी जाए कि वह विश्वास योग्य हो. वह विश्वास योग्य हो. परमेश्वर चाहता है की हम विश्वसनीय रहे. आणि देवाची इच्छा आहे की आपण विश्वसनीय असावं. म्हणून तुमच्या हातामध्ये देव जे काही काम देतो तो आपके हाथ में परमेश्वर जो कुछ काम देता हे है बरोबर करा. तो बराबर रीति से जर करो. तुम्ही कामाला जाता, अगर आप काम पर जाते हैं तुमच्यावरती धनी आहे, और आपके ऊपर मालिक है तर त्याला धोका देऊ नका. तो उसको फंसाओ मत. विश्वसनीयचा अर्थ आहे और विश्वास योग्य का अर्थ है सत्य सांगणारा, सत्य बताने वाला, धोका न देणारा, फंसाने न फंसाने वाला, चोरी न करणारा, चोरी न करने वाला, सचोटीने जगणारा, और सत्य सत्याने से हाँ. जीने वाला, मेहनती करणारा, और मेहनत करने वाला, जोखीम उठवणारा और जोखिम उठाने वाला, आणि प्रत्येक गोष्टीत मी खरा आहे हे दाखवणारा. और हर बातों में मैं सच्चा हूँ ये दिखाने वाला. प्रियानो, लक्षात ठेवा देवाचं वचन काय सांगतं. परमेश्वर का वचन क्या कहता है? देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वसनीय और राहिला. परमेश्वर की इच्छा है कि आप विश्वास योग्य रहें. तुम्ही ज्या कामात तुमच्या आई वडिलांबरोबर तुम्ही विश्वसनीय राहिले और पाहिजे. आप अपने माता पिता के साथ विश्वास योग्य रहना तुमच्या चाहिए. मालकाबरोबर तुम्ही विश्वसनीय राहिलं पाहिजे. और आप अपने मालिक के साथ विश्वसनीय होना तुमच्या चाहिए. लाईफ पार्टनर बरोबर तुम्ही विश्वसनीय राहिलं और पाहिजे. आपके जीवन साथी के साथ आप विश्वास योग्य होना तुमच्या चाहिए. मुलाबाळांबरोबर तुम्ही विश्वसनीय राहिलं और पाहिजे. आपके बच्चों के साथ आप विश्वास योग्य होना चाहिए. तुमचं जीवन एक फेथफुल लाईफ असलं पाहिजे. और आपका जीवन एक विश्वास योग्य जीवन होना चाहिए. विश्वसनीय म्हणजे धोका न देणारा. और विश्वास योग्य मतलब धोखा न याकोबाने देने वाला. धोका दिला याकूब ने धोखा दिया स्वतःच्या बापाला और अपने खुद के पिता को आशीर्वादासाठी, और आशीष की थी. म्हणून त्याचं नाव धोका देणारा. याकोबाचा अर्थ आहे फसवणारा. और इसलिए उसका नाम याकूब रखा गया है. याकूब का अर्थ है फसाने आणि वाला. देवाने ते नाव चेंज करून इस्रायल ठेवलं, आशीर्वाद प्राप्त करणारा. और परमेश्वर ने उस नाम को चेंज करके इसराइल रखा मतलब आशीष देने म्हणून वाला. लक्षात ठेवा, याद आज रखो. देवाची इच्छा हीच आहे परमेश्वर की इच्छा यही की है तुम्ही पण धोका देणं, एकमेकांना फसवणं, एकमेकांना चिटिंग करणं, वडिलांना, आईला, बहिणीला, भावांना, आपल्या बायकोला, आपल्या पतीला किंवा आपल्या धन्याला किंवा आपल्या शेजाऱ्यांना फसवणं हा स्वभाव काढून टाका. और माता पिता को, भाई बहनों को, अपनी पत्नी को, अपने पति को, अपने बच्चों को या फिर अड़ोस पड़ोस के लोगों को धोखा देना ये स्वभाव आप दूर करो. परमेश्वराने सांगितलं तो विश्वसनीय दास कोण असेल, जो मी जे काम दिले तो तर मी येईपर्यंत तो करताना दिसेल. और विश्वास योग्य दास कौन होगा? जो मैं आने तक वो काम मुझे करता हुआ दिखाई देगा, वही विश्वास योग्य यहूदा होगा. विश्वासघाती निघाला. और यहूदा जो है विश्वासघाती त्याने निघाला. काही पैशांसाठी 30 चांदीच्या सिक्क्यांसाठी त्याने आपल्या ख्रिस्ताचा नकार केला आणि त्याला पकडवलं. और 30 चांदी के सिक्कों के लिए उसने यीशु मसीह को पकड़वा कर दिया और यीशु मसीह को धोखा दिया. तो विश्व देवाबरोबर राहत असताना, ख्रिस्ताबरोबर राहत असताना त्याने काय केलं, पैशांच्या बाबतीमध्ये धोका दिला. और मसीह के साथ रहते समय उसने पैसों के मामले में मसीह को धोखा दिया. पहिला आपण याकोब बघितला, पहले हमने याकूब को दुसरा देखा, यहूदा दूसरा जो यहूदा वाईट कारभारी होता, जो बुरा कारभार त्याच्या है. हातामध्ये पैशांचा व्यवहार होता, तो खजांची होता, और उसके हाथ में पैसों का व्यवहार था, वो खजांची पण तो था. चोरी करायचा. पर वो चोरी करता था. त्याच्याकडे जी बॅग असायची, सॅक असायची, और उसके हाथ में जो सैक होती थी त्या काळात अशी सॅक म्हणजे आपण जी अशी लांबडी घेतो ना तशी होती, त्याच्यात तो टाकायचा. और उसके पास जो सैक थी उसके अंदर वो डालता था. हा, त्याच्यात तो काढायचा, लपून चोरून काढायचा. और उसके अंदर से वो छुप छुप के निकालता था. म्हणून त्याला चोर म्हणण्यात आलं. और इसलिए उसको चोर बोला त्याने गया. अशा रीतीने येशूचा घात केला. और इस रीति से उसने यीशु मसीह का विश्वासघात तिसरे किया. घात करणारे पालक आहेत. और तीसरा विश्वासघात करने वाले पासवान थे. हा, पालक म्हणजे आई वडील असं मी नाही सांगत, बायबल सांगतं. और इसे बाइबल बताती है. वाचूया. पहिला तिमोथी पहला तिमोथी अध्याय 5 अध्याय 5 त्याचं 8. उसका 8. पहिला तिमोथी फर्स्ट तिमोथी चॅप्टर 5 वर्स 8. पहिला तिमोथी अध्याय 5 त्याचा 8. फर्स्ट तिमोथी चॅप्टर 5 वर्स 8. पहिला तिमोथी अध्याय 5 त्याचा 8. परंतु आपल्या स्वतःच्या नातेवाईकांची त्यांच्या गरजेच्या वेळी हा, आपल्या घरातील लोकांची जी गरज आहे त्या गरजेच्या वेळी आणि विशेषतः आपल्या स्वतःच्या कुटुंबात राहणाऱ्या नातेवाईकांची हा, आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये राहणाऱ्या खास काही लोकांची जी गरज आहे, काळजी न घेणाऱ्या कोणाही काळजी मनुष्याला न घेणारा माणूस
स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा हक्क नाही. हा, तो का स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा त्याला हक्क नाही. असा माणूस मूर्तीपूजक माणसामुळे वाईट आहे. असा माणूस मूर्तीपूजा करणाऱ्या माणसापेक्षाही वाईट आहे. कारण तो काय करत आहे, आपल्या घरातल्या लोकांना तो लुबाडत आहे, धोका देत आहे. क्योंकि वो क्या कर रहा है, अपने घर के लोगों को फंसा रहा है, उनको धोखा दे रहा है. जे घराचे चालवणारे व्यक्ती आहेत, जो घर को चलाने वाले जो व्यक्ती हैं, त्यांनी आपल्या घरातली तरतूद केली नाही. और उन्होंने अपने घर को अच्छे तरीके से संभाला नहीं. रेशन भरणं, राशन गॅस भरणं, गैस भरना मुलांचे शिक्षणाचे फी भरणं, और बच्चों की स्कूल की फी भरना घराच्या सगळ्या गरजा, और घर की सारी ते जरूरतें. जर तो करत नाही और अगर वो ये नहीं करता तर तो वाईट कारभारी आहे. तो बुरा कारण देवाने त्याला ते अधिकार दिलेला आहे, ते बुरा भंडारी है. वो बुरा भंडारी है. हाँ, क्योंकि उससे परमेश्वर हिसाब लेगा. कारण देव त्याच्याकडून हिशोब घेईल. क्योंकि जैसे यहूदा ने धोखा दिया, वैसे वो अपने खुद के कुटुंब को धोखा दे रहा है. आणि जसं यहूदाने फसवलं तसंच तो स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा खुद के फसवला. कुटुंब को, जो उसके कुटुंब को उसने देना चाहिए. आणि ज्याने स्वतःच्या कुटुंबाला दिलं पाहिजे. जैसे अगर आपकी माता एक विधवा है, आणि तुमची आई जर विधवा आहे, ये वचन खास विधवाओं के लिए था कि विधवाओं के बच्चों ने क्या करना चाहिए, अपने माता पिता की सारी जरूरतें पूरा करना. आणि खास विधवांसाठी वचन होतं की विधवांच्या मुलांनी आपल्या आईच्या वडिलांच्या गरजांना पूर्ण करायचे. लेकिन बहुतायत बच्चे अलग रहते हैं, फिर अपनी विधवा माँ को भूल जाते हैं. आणि खूप मुलं वेगळी जातात आणि मग ते आपल्या आई वडिलांना विसरून जातात. हाँ, ये गलत है. आणि हे तो चुकीचं आहे. इसीलिए उनके बारे में बताया गया कि अगर वो मसीह होने के बाद भी अपने अलग रहते हैं और अपने माता पिता को भूल गए, उनकी जो जरूरत है वो पूरा नहीं करते, तो वो मसीह से, एक मूर्ति पूजक व्यक्ति से भी गया गुजरा व्यक्ति है. आणि म्हणून त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की ती लोक आपल्या आई वडिलांना, जर ते ख्रिस्ती आहेत आणि आपल्या आई वडिलांना सोडून जातात, त्यांच्यावर लक्ष देत नाही, ते मूर्तीपूजक माणसांनी वाईट आहे. ये विश्वास योग्य व्यक्ति नहीं है. आणि हा विश्वसनीय माणूस नाही तीसरे आहे. है, हम खुद भी कभी अगर जो व्यक्ति ऐसा कहता है कि अभी मेरा प्रभु आने के लिए बहुत टाइम है, आणि तिसरा व्यक्ती आहे आपण स्वतः की आपण खूप वेळा म्हणतो की देवाला यायला अजून वेळ आहे आराम से रहेंगे. आणि आरामशीर करू. जैसे वहाँ पर उदाहरण आप पढ़ सकते हैं, लूक चैप्टर 12 में आप पढ़ सकते हैं, 45-46 में परमेश्वर ने कुछ काम जाने से पहले काम मजदूर को देकर गया था. आणि लोक 12:45-43 मध्ये तुम्ही वाचू शकता की देव जाताना काही लोकांना काम देऊन गेलेलं. लेकिन वो सोचा अभी प्रभु आने के लिए बहुत टाइम है. पण त्याने विचार केला देवाला यायला अजून वेळ आहे. मारामारी करने लगे, मारामारी करायला, दारू पीने लगे, दारू प्यायला लागले, खाने पीने में बैठ गए. खाण्यापिण्यामध्ये बसू लागले. जो काम दिया था वो काम छोड़ दिया. जे काम त्याला दिलं होतं ते काम त्याने सोडून अचानक दिलं. प्रभु यीशु आकर उनसे झाड़ा लिया. आणि अचानक येशू ख्रिस्ताने येऊन त्यांच्याकडे हिशोब तो घेतला. ऐसे हमारे भी कभी कभी हम में से भी कभी कभी मन में आता है, कितने साल से सुन रहे यीशु आएगा जाने का, आज एक संडे नहीं जाएगा तो उसमें कहते हैं संडे गए ना. आणि आपल्या पण मनामध्ये कधी कधी असं येते की एवढ्या वर्षांपासून आपण ऐकतो की येशू येणार आहे पण अजून काय आलं नाही, मग जाऊन एक रविवार आपण नाही गेलो की त्याच्यात काय होईल. हम एक रविवार नहीं आते, हफ्ते का एक दिन नहीं देते, तो हमने धोखा दिए ना. आणि किसको आपण धोखा दिए? प्रभु को दिए ना. आणि आठवड्याचा एक दिवस आपण देवाला दिला नाही म्हणजे आपण देवाला धोका दिला. कोणाला दिला? देवाला धोका दिला. सही है. कहने मेरा प्रभु तो मुझे माफ करेगा, उसमें क्या थोड़ा सा भी खा लेता हूँ, दारू पीता हूँ, धोखा दे रहे हैं प्रभु को. आणि माझा देव मला माफ करेल, मला क्षमा करेल, थोडंसं दारू पिऊन घेतो त्याच्यात काय. आणि आपण स्वतःला फसवत आहोत. घर में झगड़ा कर रहे हैं, घरात भांडणं करतोय. झगड़ा कर रहे हैं. कौन कौन घर में झगड़ा करते हैं? कोण कोण घरात भांडण राहतात. असं वाटलं करू नका. हाँ, झगड़ा करते हैं, भांडणं करतात. हम धोखा देते हैं, आपण फसवतो धोखा देते हैं सर. आणि आपण फसवतो स्वतःला. स्वतः नहीं, आपण- प्रभु को धोखा देते हैं. आणि देवाला फसवतोय हम धोखा दे रहे प्रभु को. आणि आपण देवाला फसवत आहोत. तो इसलिए ऐसे हम, परमेश्वर हमसे चाहता है कि हम धोखा देने वाले व्यक्ति नहीं बने. आणि देवाची इच्छा आहे की आपण फसवणारे व्यक्ती बनू नये. हम दान दशांश नहीं डालें. आणि आपण दान दशांश टाकत और नाही. फिर प्रभु को जानता है ना, इस महीने में बहुत खर्चा है, ये महीने में मैं नहीं डालता है, तुझे क्या कमी है? आणि देवाला म्हणतो देवा या महिन्यामध्ये मला खूप काही खर्च आहे, तू तर सगळं काही ओळखतोस ना, म्हणून तुझ्याकडे काय कमी क्या आहे? कमी है तेरे पास? तो तू तो सारा जगत का करता है. ये मेरे 200-300 रुपए से तेरा क्या होने वाला है? आणि तू तर पूर्ण सृष्टीला निर्माण करणारा देव आहेस. माझ्या 200-300 रुपये तुझं काय होणार आहे? ये 200-300 से मेरा बहुत कुछ होने वाला है. आणि या 200-300 ने माझं खूप काही होणार आहे. जाने दे प्रभु, मैं नहीं देता. आणि जाऊ दे प्रभू, मी देत नाही. इस वजह से हम बहुत सारे मसीह लोग परमेश्वर की इस विषय पर धोखा दे देते हैं. आणि अशा रीतीने खूप सारे या ख्रिस्ती लोक या गोष्टींमध्ये देवाला फसवले. इसलिए प्रियो, जब कान में ऐसा शब्द आएगा, हे मेरे अच्छे विश्वास योग्य दास, आगे ऐसा भी लिखा है, हे दुरुस्त दास, ऐसा भी लिखा है ना.
आणि जी कानामध्ये वाणी येते ही माझ्या विश्वासयोग्य दासा, त्याच्या पुढे लिहिले हे दृष्ट दासा. इसलिए हमें विश्वसनीय रहना है, म्हणून आपण विश्वसनीय राहायचं. अपने घर के साथ, अपने परमेश्वर के साथ, अपने कलीसिया के साथ, अपने लोगों के साथ, कोई देखे नहीं देखे हम परमेश्वर के साथ विश्वसनीय रहे. आणि आपल्या घरातल्या लोकांबरोबर, आपल्या लोकांबरोबर, मंडळी बरोबर कोणी पाहू किंवा न पाहू पण आपण विश्वासयोग्य राहायचं. नोहा उसके काल में विश्वसनीय रहा. आणि नोहा त्याच्या काळामध्ये विश्वसनीय राहायचं. उसकी दिखने वाली परिस्थिति को देखकर नहीं, परमेश्वर ने बोला जहाज बना, वो बनाया. आणि दिसणाऱ्या परिस्थितीवरती नाही, पण देवाने त्याला सांगितलं तू जहाज बनव, त्याने बनवलं. और जहाज बनाया, अपना भी जान बचाया, अपने कुटुंब का भी बचाया और सारे जानवरों का भी जान बचाया. आणि जहाज त्याने बनवलं, त्यांनी स्वतःचा पण जीव वाचवला, स्वतःच्या कुटुंबाचा पण वाचवला आणि सर्व प्राण्यांचा पण जीव वाचवला. विश्वसनीय व्यक्ति खुद को भी बचाता है, अपने कुटुंब को भी बचाता है और दूसरों को भी बचाता है. आणि जो विश्वसनीय व्यक्ती आहे तो स्वतःला सुद्धा वाचवतो, स्वतःच्या कुटुंबाला पण वाचवतो आणि सर्व लोकांना वाचवतो. मोसेस विश्वसनीय योग्य, यीशु परमेश्वर कहता है ये विश्वास योग्य दास है, ऐसा कहता है. आणि देव मोशेच्या विषयी म्हणतो की हा विश्वसनीय माझा दास आहे. उसने कुटुंब को, अपने पूरे मिस्र में से अपने इस्राएली लोगों को बाहर निकाला, त्याने मिस्र देशातून इस्रायली सर्व लोकांना बाहेर काढले वाचा बांधे हुए देश में लेकर गया. आणि करार केलेल्या देशामध्ये तो घेऊन गेला. इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार वो मोसेस विश्वसनीय कहा गया. म्हणून देवाच्या वचनानुसार मोशे विश्वसनीय म्हणण्यात आला. आज हमारा परमेश्वर भी हमसे यही कहता है. आणि आज आपला देव आपल्याला हेच म्हणतो. हमें भी क्या करना है, आपल्याला काय करायचं परमेश्वर के सामने विश्वसनीय निकलना आणि है. देवासोबत विश्वसनीय निघायचं. यहाँ तक कि हम फाइनेंशियली बातों में भी परमेश्वर के साथ विश्वसनीय रहना है और सिर्फ परमेश्वर के साथ नहीं, एक दूसरे के साथ भी. आणि आर्थिक गोष्टींमध्ये सुद्धा आपण देवाबरोबर विश्वसनीय राहायचंय. फक्त देवाबरोबरच नाही, एकमेकांबरोबर सुद्धा राहायचं. हाँ, बाइबल में लिखा है लूका अध्याय 16, लूक अध्याय 16. जो थोड़े में विश्वासु जो थोडक्यात विश्वसनीय राहतो बहुत सारी बातों में फेथफुल रहेगा. तो खूप साऱ्या गोष्टींमध्ये विश्वसनीय राहतो. वचन को पढ़ो. लूक 16 लूक अध्याय 16 त्याचं 10 ते 12. उसका 10 से लेकर 12 तक. यहाँ एक प्रभु ने एक दृष्टांत बताया है. देवाने एक दाखला सांगितलेला आहे. कधीच नाही, कारण तुम्ही लहानसहान गोष्टीत प्रामाणिक असल्याशिवाय. हाँ, आप छोटी छोटी बातों में अगर आप प्रामाणिक विश्वसनीय नहीं रहोगे, तुम्हाला मोठ्या गोष्टीत प्रामाणिक राहता येणार नाही. आप बड़ी बातों में विश्वसनीय नहीं रह सकोगे. आप छोटी छोटी बातों में फेथफुल रहो. छोटी छोटी बातों में यानी अपने घर के मामले में, एक दूसरे के मामले में, सच बोलने के मामले में, देने के मामले में, लेन देन के मामले में, छोटी छोटी बातों में आप विश्वसनीय रहो. परमेश्वर के साथ भी, एक दूसरे के साथ भी, अपने लाइफ पार्टनर के साथ भी. तसेच तुम्ही थोडीशी फसवणूक केली, अगर आप थोड़ी बातों में फंसाते हो, तर तुम्हावर मोठी जबाबदारी येऊन पडली असताना तुम्ही ती विश्वासाने पार पाडणार नाही हे उघड आहे. अगर आप छोटी बातों में फेथफुल नहीं है, धोखा दे रहे हो छोटी बातों में जो कि आपका नहीं किसी और का है, उसमें से आप लूटते हो या चोरी करते हो या फंसाते हो, तो फिर बड़ी बात आप पर कौन प्रभु दे सकेगा? उसमें आप फेथफुल नहीं रहोगे. और प्रभु क्या चाहता है, हम छोटी छोटी नहीं बड़ी बातों में भी हम परमेश्वर के सामने विश्वसनीय निकले. तुम्ही या जगातील संपत्ती विषयी अप्रामाणिक असाल. अगर इस संसार में जो फाइनेंशियली जिसे पैसा कहते हैं, अगर आप उसमें विश्वसनीय नहीं हो, तर स्वर्गातील खऱ्या संपत्तीचे कारभारी तुम्हाला कोण करेल? तो फिर स्वर्ग की जो संपत्ति है उसका भंडारीपन यानी अथॉरिटी, खजांची, ट्रेजरर आपको कौन कराएगा? क्योंकि परमेश्वर तो आपको नीचे से ऊपर से देख रहा है कि अरे ये इस संसार का धन जो कभी उसके साथ रहने वाला नहीं है, आणि हे जे जगातले धन त्याच्याबरोबर सदैव राहणार नाही इसीलिए वो चीटिंग कर रहा है. आणि याच्यातच तो फसवत आहे. तो स्वर्ग का धन मैं इसको कैसे दूं? मग स्वर्गाचं धन संपत्ती स्वर्ग त्याला का कशी- भंडारीपन मैं इसको कैसे रखूं? आणि स्वर्गाचा कारभारी मी त्याला कसा काय करू? मुझे बताओ, अगर आपको मालूम है कोई व्यक्ति धोखा देता है, आणि जर तुम्हाला माहित आहे की कोणता व्यक्ती तुम्हाला फसवत आप आहे उसे काम, आपके बैग दोगे क्या? पर्स रखने को दोगे? आणि तुम्ही त्याला पर्स ठेवायला द्याल, आपका हिसाब रखने का काम दोगे? तुमचा हिशोब करायचं काम तुम्ही त्याला द्याल का? आप धंधा किए, धंधे की सारी थैली का सारा पैसा एक ही में डाला है, आप उसको काउंटिंग करने को दोगे? आणि तुम्ही धंदा करता, धंद्याचे सगळे पैसे तुम्ही एका पिशवीमध्ये टाकलेले आहेत, मग ते त्याला तुम्ही मोजायला द्याल का? दोगे? क्यों? का नाही देणार? हाँ? विश्वास योग्य नहीं. और हाँ, आपको मालूम है अरे ये चोर है, गिनते गिनते कब एक ढाप लेगा मालूम नहीं पड़ेगा, आणि हा चोर आहे, मोजता मोजता कधी एक नोट स्वतःच्या खिशात टाकेल माहित नाही पडणार, कब इसमें से कुछ कुछ निकाल लेगा कधी याच्यातनं काही काही काढून मालूम नहीं पड़ेगा. माहित नाही पडणार.
अनपढ़ लोगों को ऐसे ही फंसाते हैं। अशिक्षित लोकांना असंच फसवतात। मैंने मेरी आंखों से देखा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं। खुद मेरी आंखों से सिंधु मौसी का पैसा खुद जब सिंधु मौसी ने मुझे गिनने के लिए दिया था आणि सिंधू मावशीने जेव्हा पैसे मला मोजायसाठी दिले तो होते मैंने बोला ये 40 नोट है। और ये 40 नोट है। हाँ, तो किसी ने उसने मुझे गिनने को देने से पहले किसी और को गिनने दिए थे। आणि मला मोजायला द्यायच्या अगोदर त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी मोजायला दिले होते। हाँ, मैं नाम नहीं बताऊंगी। तो उसने कहा 25 नोट है। आणि तो म्हणाला 25 नोट आहे। किती नोट है? आणि मी 40 सांगितले आणि खरंच 40च होते। और मैंने 40 बोला था किती सचमुच? और वो निकालना चाहता था उसमें से। आणि त्याला त्या व्यक्तीला त्याच्यातून काढायचे होते। ऐसा उनके पैसे कितने लोग, रिक्शा वाले, दूसरे लोग, अनपढ़ लोगों को पैसा गिनने नहीं आता है ना, तो उनके पैसे कोई भी निकाल लेता है। आणि अशिक्षित लोकांना पैसे मोजायला येत नाही म्हणून त्यांचे पैसे कोणीही चोरी करतात। इसलिए ज्ञान होना चाहिए, म्हणून ज्ञान असलं लेकिन पाहिजे। साथ साथ पण सोबत हमें ये भी मालूम होना चाहिए हम पैसा किसको गिनने दे रहे हैं। आणि आपल्याला हेही माहित असलं पाहिजे की आपण पैसे कोणाला मोजायला जिसको देतो। गिनने दे रहे हैं ज्याला मोजायला वो देतो उसमें से कब एक नोट गायब करेगा मालूम नहीं तो पड़ेगा। त्याच्यातनं कधी एक नोट गायब करेल माहित नाही पडणार। सच है। और अक्सर बैंक में ऐसा ही होता है। आणि बँकेत असंच भाऊ जरा ये नोट मोजून द्या। और भाई जरा एक नोट गिनते दो। गिनते एक नोट किसी में कब निकल गई मालूम नहीं पड़ती। आणि मोसा एक नोट कधी खिशामध्ये गेली माहित नाही पडेल। हम परमेश्वर हमसे क्या कहता है, हम मसीह हैं, हम विश्वसनीय निकले। आणि आपण ख्रिस्ती आहोत, आपण विश्वासयोग्य इसलिए हमें धन गिनने दिया तो हम फाइनेंशियली मामले में सच्चे निकले। म्हणून आपल्याला धन मोजायला दिले नाही मग आपण आर्थिक गोष्टीत विश्वसनीय निघाले। यीशु यहाँ कहता है इस पृथ्वी का अधर्म धन, आणि येशू म्हणतो की या पृथ्वीचं अधर्मी धन, हाँ, जो गलत काम से यानी यहीं पर रहने वाला धन, आणि इथेच राहणारा धन, या जैसे मैं आपको बताती हूँ किसी दूसरे की मालमत्ता, कोणा दुसऱ्याची मालमत्ता, गलत रीति से कमाया हुआ पैसा, आणि चुकीच्या रीतीने कमवलेले पैसे, चोरी किया हुआ पैसा, चोरी केलेले पैसे, किसी ने ब्याज पर पैसा दिया और उसकी वस्तु जब्त करना, ये अनिति संपत्ति है। आणि कोणी व्याजावरती पैसे दिलेले आहेत आणि ती त्याची धन संपत्ती चोरी करणं हे आणि व्याजावर पैसे देतात आणि काहीतरी वस्तू जप्त ठेवतात, क्या गहाण ठेवतात, ज्याला म्हणतात ना मैंने ये वस्तू रखा है, सोचो जमीन रखा है, जमीन पे आप मुझे 50,000 दो आणि जमिनीवरती तुम्ही मला 25,000 द्या और 50,000 द्या। हाँ, और फिर 50,000 देने के बाद वो 50,000 तो दिया नहीं लेकिन वो जमीन पे हड़प लेते। आणि 50,000 तर दिले नाही पण ती जमीन मला हडपून घेतात। तो वैसा कमाया हुआ पैसा अनिति धन है, आणि तसे कमवलेले पैसे अनिती धन आहे, यानी अधर्म धन। म्हणजे अधर्मी वहाँ धन। जो लिखा है आपके बाइबल में लिखा है ना, अधर्म के धन है ना, और धर्मी धन यानी स्वर्गीय धन। तो गलत रीति से कमाया हुआ पैसा, आणि चुकीच्या रीतीने कमवलेले पैसे, जबरदस्ती खींचा हुआ, किसी से लूट कर लिया हुआ पैसा, आणि जबरदस्ती कोणाकडनं तरी खेचून घेतलेले पैसे, आप वोट देते हो, आणि तुम्ही वोट देता, कितना देते हो, तुम्ही वोट देता किती, वो अनिति अधर्म धन है। आणि ते अनिती अधर्मी धन आहे। हम क्या सोचते हैं 5 साल तक तो ये आदमी दिखाई नहीं देगा, आम्ही 5 वर्षात हा माणूस दिसणार नाही, राहू द्या, 5,000 तो 5,000, और जाने तो 5,000 तो काही 5,000, काही लोक तो 500ला 200ला विकतात। और कुछ लोग तो 500 में और 200 में बेचते हैं, 200 रुपयाला वोट विकले, और 200 रुपए में अपने वोट को बेचते हैं, 100ला, 100 में, 200ला, 200 में, 500ला, 500 में, वांगीपेक्षा जास्त देतात कर्जतला। और वाहन से भी ज्यादा कर्ज पे देते हैं। एका माणसाला 5-5 भेटते, मला तर ऐकून खूप चांगलं वाटतं। 5,000 5,000, एका घरात 35,000 भेटले, और एक घर में 35,000 तर मिले, त्यांच्या सदस्यानुसार त्यांना देण्यात आलं। और उनके सदस्य के अनुसार वांगीत फक्त 200 नाही तर 500, और वांगू में 200 नहीं तो 500। पण ते जे वोटिंगला पैसे घेणं और वो जो वोटिंग में पैसा वो लेना, अधर्म का धन है। और ते अधर्मी धन है। मैं आपको वहाँ जो वचन आया है ना, इसलिए मैं बता रही हूँ, जो वहाँ बताया है अधर्म का धन से तुम क्या करो, वहाँ अगर आप उस दृष्टांत को पढ़ोगे ना तो आपको मालूम पड़ेगा। प्रभु ने कहा कि अधर्म के धन से तुम क्या करो, लोगों को कमाओ, लेकिन अधर्म का धन जो इसमें अगर हम फेथफुल नहीं है, जो इस संसार का धन है उसमें ही हम फेथफुल नहीं है तो स्वर्गीय धन नहीं मिलेगा। आणि जर या जगातल्या धनामध्ये जर आपण विश्वसनीय नाही तर आपल्याला स्वर्गाचं धन नाही अगर भेटणार। हम यहाँ का जो पैसा है, आणि इथे जे पैसे आहेत, यहाँ का पैसा इथले हम पैसे यही छोड़ने वाले, आपण इथे सोडणार नाही, लेकिन हमारा पैसा स्वर्ग में जमा है। पण आपले पैसे स्वर्गामध्ये जमा वहाँ आहेत। वो पैसा आपको चाहिए ना, आणि तिथे ते पैसे तुम्हाला पाहिजेत ना, चाहिए, पाहिजे, आप उसके हकदार हो ना। आणि तुम्ही त्याचे हकदार आहात। इसलिए प्रभु ने कहा ना तुम्हारा पैसा किधर जमा करो, आणि म्हणून ते म्हणाला तुम्ही तुमचे पैसे कुठे जमा
स्वर्गामध्ये इसलिए तो हमें दिल से देने को क्यों प्रभु बोलता है, क्योंकि हम वापस वो पाने वाले हैं। आणि म्हणून देव हृदयाने द्यायला का सांगतो, कारण आपल्याला ते पुन्हा भेटणार आहे. लेकिन वो देते समय भी हम फेथफुल होने चाहिए। आणि ते देताना सुद्धा आपण विश्वास अगर हम उसमें फेथफुल नहीं है तो ऊपर का जो स्वर्गीय धन में हम परमेश्वर कैसा देगा? बोले तू इधर ही बोल, इस पैसे में तू धोखा दे रहा है तो फिर मैं ऊपर के पैसे का पैसा तुझे अथॉरिटी कैसे दूं? आणि देव म्हणेल जर या पृथ्वीच्या धनामध्येच तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर मी तुला स्वर्गातील धन संपत्ती कशी काय देईन? इसलिए हम पृथ्वी के धन में फेथफुल होना है। म्हणून आपण पृथ्वीच्या धनामध्ये विश्वास नहीं, चोरी नहीं करना, म्हणून आपण चोरी नाही वोटिंग करायची बेचना नहीं। आणि वोट आपल्याला विकायचं नाही. ध्यान दो, वो चिमनी है, उसने घोंसला बनाया है ना, इसीलिए वो उड़ रही है, आपको हानि नहीं करेगी, कैसी चिड़िया है। इसीलिए वैसा उस पैसे से जो कमाते अधर्म, यानी अगर हम किसी से कर्जा लेते हैं आणि जर आपण कोणाकडून तरी कर्ज घेतो और वो वापस रिटर्न नहीं करते, आणि जर ते पुन्हा आपण रिटर्न करत तो उसका अर्थ है वो अधर्म का धन है। आणि याचा अर्थ आहे ते अनितिमान धन आहे. भले उनके पास कितना भी होने दो, आणि भले त्यांच्याकडे कितीही असतील लेकिन वो उनका ही पैसा है, आपने कर्जा लिया है वो आपको रिटर्न करना ही है। आणि ते त्यांचेच पैसे आहेत, तुम्ही कर्ज घेतले तुम्हाला त्यांना रिटर्न करायला अगर आपने वो किसी का पैसा चोरी किया है तो आपको 4 पट रिटर्न करना पड़ेगा। आणि जर तुम्ही कोणाचे पैसे चोरी केलेले आहेत तर मग तुम्हाला चौपट जिसका परत लिया करायला है आहे. आप दे नहीं रहे हो, आणि ज्याचे तुम्ही घेतले आणि त्याला तुम्ही तो पुन्हा बाइबल के देत नाही. अनुसार 4 गुना देना पड़ता है। आणि बायबलनुसार 4 पट द्यावं लागेल. उस वचन को आप घर में जाके पढ़ लेना, नहीं तो अगर आपको अभी पढ़ना है तो पढ़ सकते हैं। निर्गमन अध्याय 22 का 1 से पढ़ सकते हैं, जहाँ लिखा है 4 पटी से देना पड़ेगा। आणि निर्गमन 22:1 मध्ये तुम्ही वाचू शकता की 4 पटीने पुन्हा परत करावं और लागेल. लूक अध्याय 19 में जकई के बारे में हम पढ़ सकते हैं। आणि लूक अध्याय 19 मध्ये जकईबद्दल आपण वाचू शकतो. जब जकई के घर में यीशु आया जेव्हा जकईच्या घरामध्ये येशू आला तो उसने कितने पट से वो पैसा जिसका चोरी किया था कितना पट से दिया? आणि त्याने किती पटीने ज्यांचं त्याने चोरी केलेलं किती पटीने त्यांना परत केलं? हाँ, कितना? 4। तो कहता है प्रभु जी, जिनको मैंने लूटा, जिनको मैंने धोखा दिया, जिनको मैंने फंसाया, मैं उनको 4 गुना वापस लौटा देता हूँ। और वो उसने लौटाया। आणि ज्यांना मी फसवलं, ज्यांना मी धोका दिला, त्या लोकांना मी चौपट रीतीने रक्कम पुन्हा परत करायला त्यांनी असं केलं. हम जब किसी को भी ये अधर्म, ये संसार का पैसा, उसमें अगर हम एक दूसरे को फंसाते हैं आणि हे जगाचे पैसे ह्याच्यामध्ये जर आपण एकमेकांना फसवतो तो वो गलत है। तर ते अगर चुकीचं. सोचो मैं बाइबल कवर लाती हूँ आणि जर समजा मी बायबल कवर आणते तो 100 रुपये को है, ते 100 रुपये लेकिन मैं आपसे 120 लेती हूँ। पण मी तुमच्याकडे 120 रुपये घेतले. बाइबल मुझे 200 में पड़ता है, बायबल मला 200 ला मैं पडले आपको 250 लेती हूँ, आणि तुमच्याकडे 250 घेते. वो रॉन्ग है। ते चुकीचं आहे. ये अधर्म का पैसा है। जो 50 रुपये मुझे में आया ना, आणि जे 50 रुपये माझ्यामध्ये आले बाइबल कवर का 20 रुपये आया, आणि बायबल कमचे 20 वो रुपये एक्स्ट्रा आले अधर्म का पैसा है। आणि ते अधर्माचं धन आहे. आपको समझा? क्योंकि मैंने आपको फंसा के लिया। कारण मी तुम्हाला फसवून ते घेतलंय. तुम्हें कळते है ना अधर्म का पैसा कौन सा है? तो प्रभु के वचन के अनुसार हम जब किसी को लूट कर फंसाकर पैसा लेते हैं वो अधर्म का पैसा है। आणि जर आपण कोणाला तरी लुटून किंवा फसवून त्यांच्याकडनं पैसे घेतो मग ते अनितिमान धन आहे. और स्वर्ग का धन है आणि स्वर्गाचं धन आहे जो खरी संपत्ति ज्याला सांगण्यात आली है, और जिसको सच्ची संपत्ती बोला गया हाँ, है. वो है आपकी महिमा होना, आणि ती आहे तुमचा गौरव इस पृथ्वी पर अमीर होना, आणि या पृथ्वीवरती श्रीमंत लोग आपके सामने झुकना। आणि लोक तुमच्या समोर झुकणार. रोमन्स 9:23, एफिशियंस 3:16, रोमन्स 9:23, एफिशियंस 3:16 में पढ़ सकते हैं। गौरवाची संपत्ती, देव तुम्हाला खूप गौरव देतो। और परमेश्वर आपको महिमा का धन मतलब परमेश्वर आपको बहुत महिमा देता है. जो पैसा आपने बोया है, खर्चा किया है अपने फैमिली के लिए, प्रभु के लिए, एक दूसरे के लिए, कंगाल को देने के लिए, गरीबों को मदद करने के लिए, वो तो सब ऊपर आपको प्रभु मिले देगा ही। लेकिन पृथ्वी पर जो स्वर्गीय संपत्ति जो पृथ्वी पर प्रभु देता है, ये आपकी महिमा की संपत्ति, यानी हमेशा आपकी महिमा देगा, कोई दाग आपको लगने नहीं देगा। आणि पृथ्वीवरती जे देव तुम्हाला गौरवाचं धन देतो की देव तुम्हाला खूप श्रीमंत होतो आणि कोणत्याही प्रकारचा दाग तुमच्यावर येऊ देतो. दूसरी संपत्ति है बुद्धि और ज्ञान की संपत्ति। आणि दुसरी संपत्ती आहे बुद्धी आणि ज्ञान. प्रभु आपको बहुत बुद्धि बहुत ज्ञान देता है, आणि देव तुम्हाला खूप बुद्धी आणि खूप कमी ज्ञान नहीं रहेगी। आणि कमी नसेल. तीसरा अच्छाई, आणि तिसरा आहे चांगुलपणा. आप भलाई पर भलाई करते जाओ। आणि तुम्ही चांगुलपणावरती चांगुलपणा करत जा. सहनशीलता, आणि सहनशीलता. आप हर बातों को सहोगे, आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला ये सहन स्वर्गीय संपत्ति है आणि ही स्वर्गीय संपत्ती जो आहे. कहीं पर भी मिलती नहीं। आणि जी कुठेही भेटत
मिळत नाही दुकान में जाकर खरीदी नहीं कर सकते। आणि दुकानात जाऊन विकत घेऊ ये शकत नाही. परमेश्वर आपको इसका अथॉरिटी देता है। आणि देव ह्याच्यावर तुम्हाला अधिकार देतो. आनंद, आनंद आहे. साथ साथ कृपा सोबत कृपा और मसीह को जान के लेना। आणि ख्रिस्ताला ओळखून घेणं. तो बुद्धि और ज्ञान की संपत्ति रोमियों की पत्री अध्याय 11 उसका 33 में पढ़ सकते हैं। भला सहनशीलता और आनंद की संपत्ति रोमन्स 2:4 में पढ़ सकते हैं। और कृपा, हमेशा परमेश्वर की कृपा आप पर रहेगी। एफिशियंस 1 उसका 7 और एफिशियंस 2 उसका 7 में। और मसीह के प्यार को जानना, ये सच्ची संपत्ति जिसमें परमेश्वर आपको परिपूर्ण करेगा। एफिशियंस 3:19 उसके अनुसार ये सच्ची संपत्ति जिसे स्वर्गीय संपत्ति प्रभु देता है। आणि त्याच्यानुसार ही जी खरी संपत्ती आहे स्वर्गीय संपत्ती देव तुम्हाला देतो. इसलिए थोड़े में आप फेथफुल रहो, म्हणून थोडक्यात तुम्ही विश्वसनीय बहुत राहा. लाइफ में फेथफुल रहो। आणि मग तुम्ही खूप गोष्टींमध्ये विश्वसनीय राहा. त्याचं पुढचं वाक्य, 10चं वाक्य। तुम्ही इतर लोकांच्या पैशांसंबंधी विश्वासू नसाल. अगर आप दूसरों के पैसों के लिए फेथफुल नहीं हो, तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत हाँ, जे तुमचे स्वतःचे पैसे ते कुठे? स्वर्ग हाँ? स्वर्ग हाँ, कुठे कुठे जोराने बोला, जाणार आहे ना, मग घेणार ना प्रॉपर्टी। ते तरी तुमच्या स्वाधीन का करावे. म्हणून इथे फेथफुल राहा। और इसलिए यहाँ पर विश्वसनीय रहो. नाही तर तिथे गेल्यानंतर नहीं तो समजा वहाँ जाने के बाद माझ्या हातात प्रभू म्हणेल तुला एवढंच आहे, ही तुला नाही भेटलं, तू इथं फसवलं, इथं फसवलं, स्वर्गातली संपत्ती कट झाली फायनान्स होतं ना, बँकेच्या पासबुकमध्ये कट पण होतात माहिती, SMS चा चार्ज, नंतर जर 500 रुपयापेक्षा तुमचे पैसे कमी असते, आता 1000 रुपये कंपल्सरी, बँकेत 1000 रुपये ठेवणं गरजेचं आहे। और बैंक में 1000 रुपये रखना कंपल्सरी. जर तुम्ही नाही ठेवले अगर आपने नहीं तर रखा 25 रुपये कापतात। तो 25 रुपये काटते. और 25 नाही घेऊ तर तुम्ही भरले नाही, तो अगर आपने मग भरा नहीं 28, तो फिर 28, मग 30, फिर 30 ते स्टेप बाय स्टेप पैसे वाढतात। और स्टेप बाय स्टेप पैसा हर बढ़ता है. महिन्याला कापले जातात। और हर महीने में वो लोग काटते हैं. कापतात का कापतात? क्यों काटते हैं? कारण भरले नाही, क्योंकि भरा नहीं तेवढं ठेवले नाही। और उतना रखा नहीं. बँकेचा रूल आहे 1000 रुपये ठेवलेच पाहिजे। और बैंक का नियम है 1000 रुपये रखना ही चाहिए. SMS तुम्हाला आम्ही देतो 100 रुपये, और SMS हम आपको पहिले देंगे. 100 द्यायचे, आता जरा कमी झाले। और पहले 100 देते थे, अभी थोड़ा कम हुआ है. नंतर तुम्ही 5 हे घेता ATM, त्याचे हां, तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करता तेव्हा पण ते पैसे कापतात। जब आप पैसा निकालते हो ATM से, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे काढता ATM मधून तभी पैसा कटता है। आणि तेव्हा तेव्हा पैसे कापले जातात. उसके बाद आप चेकबुक लेते हो, त्याच्यानंतर तुम्ही चेकबुक घेता, उसका भी पैसा काटते हैं। त्याचे पण पैसे तो कापले जातात. याद रखो, जो पृथ्वी पर बैंक में पैसा कटता भी है, आणि पृथ्वीच्या बँकेमध्ये पैसे कापले जातात. तो वैसे ही स्वर्ग के भी बैंक में मग स्वर्गाच्या पण बँकेमध्ये पैसा कटेगा। पैसे कापले वहाँ जातात. पर पैसे, तीच लाईन पूर्ण व्हायची। तुम्ही इतर लोकांच्या पैशांसंबंधी विश्वासू नसाल. जर तुम्ही इतर लोकांच्या पैशांमध्ये, अगर आपने किसी से कर्जा लिया है या आपने अपने घर को, एक घर चलाने के लिए, आपने घर चलाने का, आपका घर कितने में चलता है महीने का घर खर्चा? 15,000 आपने घर में नहीं दिया, आणि 15,000 तुम्ही जर घरात नाही दिले, स्कूल का भी, शाळेची फी, जो आपका पूरा खर्चा है वो करने के लिए आणि तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व करण्यासाठी आपने नहीं दिया, जर तुम्ही पैसे नाही दिले या फिर किंवा चर्च के मामले में आपने दशांश नहीं दिया, आणि चर्चच्या गोष्टीमध्ये तुम्ही दशांश नाही दिला, और दूसरा हमारा चर्च का एक रूल है फंड, आणि दुसरा चर्चचा नियम आहे फंड. तो ये जैसे जैसे इस पृथ्वी के पैसों में आप फेथफुल नहीं हो, आणि या पृथ्वीच्या पैशांमध्ये तुम्ही विश्वसनीय नाही आहात, तो तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत हाँ, ते तुमचे स्वतःचे पैसे कुठे? स्वर्ग हाँ? आपके खुद का पैसा किधर जमा करके रखा है आप लोगों ने? स्वर्ग में। तो ते तरी तुमच्या स्वाधीन का करावे. हाँ, इसीलिए उसमें से कट होगा। कितना दिया था कर्जा? आणि कर्ज किती घेतलेले? दिया नहीं, दिले नाही. 2000 कट। 2000 कापले जातात. तुम्ही किती घेतलेले? शाळेची फी भरली नव्हती ना? और स्कूल का पण भरला नाही ना? पण नाही भरायला. दान दशम किती वेळा कापला? दान दशम दिला नाही, काटला. एवढे कापले। तुमचे जमा मधून एवढे कमी। और आपका जितना जमा था उसमें से जब इतना आप देखोगे स्वर्ग में आएगा एवढी कमी,
और आप सभी देखोगे कि एवढं इतना कम, तो इसीलिए फेथफुल रहो। म्हणून विश्वसनीय रहा। पुढे 12 से तीसरी प्रियो प्रभु के वचन के अनुसार आज दूसरा पॉइंट परमेश्वर हमें बताता है विश्वसनीय रहो। आणि देवाच्या वचनानुसार दुसरा मुद्दा देव तुम्हाला शिकवतो विश्वसनीय रहा। आपण की लाइफ पार्टनर को धोखा मत दो, आणि तुमचा जो जीवनसाथी आहे त्याला तुम्ही धोका देऊ व्यभिचार नका, मत करो, व्यभिचार करू नका कोई व्यभिचार में फंसो मत। आणि कोणत्याही व्यभिचारामध्ये फसू नका। सबसे पहला आपका पार्टनर है परमेश्वर। आणि सर्वात पहिले तुमचा पार्टनर आहे देव। प्रभु को छोड़कर अपने शरीर से पराई स्त्री पराया पुरुष को गले नहीं लगाना। आणि देवाला सोडून परक्या स्त्रीला परक्या पुरुषाला स्वतःच्या गळ्याला लावू नका। कोई गंदा काम मत करो, व्यभिचार से दूर रहो। आणि कोणतेही घाण काम करू नका, व्यभिचारापासून दूर राहा। एकदम मीठा मीठा हेलो, गोड गोड कैसे बोला हैं आप? ऐसे मीठे मीठे बात करने वाली औरतों के में मत फंसो। आणि असं गोड गोड बोलायला स्त्रियांच्या फंद्यामध्ये तुम्ही फसू भले नका। आपकी बीवी जोर से तीखी हो, मिर्ची हो, आणि जरी तुमची बायको जोराने बोलत असेल, तिखट असेल, मिरची असेल, लवंगी मिरची असेल तरी पण फिर भी तिलाच प्रेमाने तिच्याशी बोला। और प्यार ती से तिखट का होते माहितीये? वो तीखी की होती मालूम है? चूक तुमची पण आहे। गलती आपकी भी। तुम्ही जर तिच्याशी प्रेमाने संभाषण केलं तर तिथून तिखटपणा नाही आहे। और अगर आपने उनसे प्यार से बातें किया तो उनके अंदर तीखापन नहीं आएगा। तुम्ही म्हणा दिसत नाही ना मी आलो इधर, पाणी दे, और दिखाई नहीं देता मैं आए हो पानी दे, आण दे, लाती हूँ मला काय बाकी डोळे आहेत का? और मुझे मेरे पीछे आके ही थे। तिथं मला तुम्ही दिसत आल्यावर क्या आप मुझे दिखाई दिए आते समय? जर तुम्ही पण घरात आल्यावर प्रेमाने संभाषण करा, तिथूनही संभाषण प्रेमाने मिळेल। और आप भी घर में आने के बाद प्यार से बात करो तो वहाँ से भी आपको प्यार से ही बातें मिलेगी। व्यभिचारापासून दूर राहा और व्यभिचार से दूर रहा आणि विश्वसनीय राहा। और विश्वसनीय रहा। आपल्या काम धंद्यावर चांगलं राहा, आपल्या बॉसला ठगवू नका। अपने काम धंधे के ऊपर अच्छे से रहो, अपने बॉस को फसाओ जो नहीं। पण तुमचा मालक आहे, भले तो विश्वासू नसला, येशू ख्रिश्चन नसला तरी पण आपल्या मालकाला धोका देऊ नका। और भले ही वो विश्वासी नहीं रहेगा फिर भी आप अपने मालिक को धोखा मत दो। जे काम तुम्ही करता चांगलं करा, जो काम आप करते अच्छे से खरे करें निघा, और सच्ची निकाल। कामात खरे निघा। काम में सच्ची निकले। खरे कामात निघाले तर देव तुम्हाला काय म्हणेल? काम में अगर सच्ची निकले तो परमेश्वर आपको क्या कहेगा? हे माझ्या विश्वसनीय दासा, ये माझ्या आनंदात सहभागी हो। और हे मेरे विश्वासियों के दास, आप मेरे आनंद में सहभागी लूक हो। अध्यायामध्ये 3 कारभारी आहेत। और लूक अध्याय में 3 कारभारी हैं। एकाला 10 दिले, और एक को 10 एकाला 5 दिले, एक को 5 दिया, एकाला 1 दिला। एक को 1 दिया। त्या माणसाने ज्याला 10 मिळाले त्या कारभाराने कमवले और उस मनुष्य ने जिसको 10 मिला था उसने और कमाए। आणि कमवून काय केलं? और कमा कर क्या किया? ज्याच्याकडून घेतलेले जिसके पास से लिया त्याला था पुन्हा दिले। और उसको रिटर्न किया। आज काही ठेवलं नाही। और अपने पास कुछ रखा नहीं। जेवढे 10 अजून कमवलेले 10 अजून दिले, त्याचे पण आणि कमवलेले 10 पण दिले। और जिसका 10 लिया था वो भी दिया और उसने और 10 कमाया वो भी उसको दे देव दिला त्याला म्हणाला, परमेश्वर ने उसे कहा, हे माझ्या विश्वसनीय दासा, हे मेरे विश्वास योग्य दास, धोक्या दिसली पण तू विश्वसनीय निघलास, थोड़े भी क्यों ना होने दो पर तू विश्वास योग्य हे नहीं। माझ्या आनंदात सहभागी हो। आप मेरे आनंद में सहभागी आणि जो ज्याला 5 मिळाले हो। और जिसको 5 मिला था त्याने 5 कमवले, और उसने भी और 5 कमाए त्याने परत रिटर्न केले। और उसने उसको वापस दे दिए। कोणाला ज्याने दिलेले कमवायला और जिन्होंने दिया था कमाने की त्याला पुन्हा रिटर्न केले, उसको फिर से वापस त्यालाही दिया। तेच वाक्य मिळाले, उसको भी वही वाक्य नहीं हे मिला, माझ्या विश्वसनीय दासा, हे मेरे विश्वास योग्य दास, माझ्या आनंदात सहभागी हो। मेरे आनंद में सहभागी पण हो। ज्याला 1 मिळालेला और जिसको 1 मिला त्याला था दुष्ट दास म्हणण्यात आले, उसको दुष्ट दास बुलाया कारण गया, त्याने कमवलं नाही, क्योंकि उसने कमाया त्याने नहीं, लपून ठेवलं, उसने छिपा कर रखा। लपून ठेवलं। म्हणून आहे ना, संपत्ती लपून ठेवून काही फायद्याची नाही। और इसलिए संपत्ति छिपा कर रखी कोई फायदा त्याला नहीं। कमवायची, त्याला वाढवायची। और उसे कमाना है, उसे बढ़ाना है। म्हणून तुमची जी प्रतिभा, तुमची जी टॅलेंट आहे त्याच्यात तुम्ही स्वतःला खरेपणात उतरा। और आपका जो टैलेंट है उसमें आप सच्चाई पर लो। ज्याच्याकडून घेता त्याला पुन्हा रिटर्न करा। और जिससे आप लेते हो उसे तुरंत आप रिटर्न वापस कर दो। माहिती पडलं? लूक अध्यायात हे वचन आहे, तुम्ही वाचू शकता। और लोग अध्याय में ये वचने आप पढ़ सकते हो। आता 2 पॉइंट कळाले। पहिला पहला हा, दुसरा विश्वसनीय राहा। और रविवारी चर्चला या, आठवड्याचा 1 दिवस घालून येशूला धोका देऊ नका। और हर रविवार को चर्च में हफ्ते में 1 दिन न आकर परमेश्वर को धोखा मत दो। हर बीच में फेथफुल रहो, घर में प्रेयर करो, आणि प्रत्येक गोष्टीत विश्वसनीय राहा, घरात प्रार्थना करा, स्तुती आराधना करा, सगळी उपासना करा, ख्रिस्ताशी जोडून राहा, मसीह से जुड़े रहना। तुम्ही विश्वसनीय राहा।
तो आप विश्वास योग्य रहोगा। हम प्रार्थना करेंगे। उभे रहो, हम सब खड़े हो जाएंगे। उभे रहून आपण प्रार्थना हम खड़े होकर प्रार्थना करेंगे। प्रभुला बोलू, प्रभू तू दिलेली ही जी आज्ञा आहे और प्रभु को कहेंगे, प्रभु तूने जो ये दी हुई आज्ञा है तो माझ्यासाठी दीपक आहे, दिवा आहे वो मेरे लिए दीपक है। आणि तुझी शिकवण जी मला आता तू शिकवलंस और अभी तूने जो कुछ मुझे सिखाया हा प्रभू तो माझ्यासाठी प्रकाश आहे, प्रकाशाचा मार्ग आहे वो मेरे लिए प्रकाश का मार्ग है। आणि तू मला जे शिस्त लावतोस, और जो तूने मुझे अनुशासन मला लगाया बोध दिलास, और मुझे बोध दिया त्याच्यात मला जीवनाचा मार्ग दाखवला आहे और उसमें तूने मुझे जीवन का मार्ग दिखाया आणि या जीवनाच्याच मार्गावर चालेल। और मैं इस जीवन के मार्ग में ही चलूंगी। मी तुझ्या आज्ञेचं पालन मैं करेन, तेरी आज्ञाओं का पालन करूंगी। मी व्यभिचार कधीच करणार नाही। मैं व्यभिचार कभी भी नहीं करूंगा। माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मेरे अंदर पवित्र आत्मा है। पवित्र आत्मा पवित्र आत्मा मला पवित्र ठेवतो, मुझे पवित्र रखता है। माझ्या शरीराला मेरे शरीर अशुद्ध होऊन देणार नाही, अशुद्ध होने नहीं देगा व्यभिचाराकडे कधीच जाऊन देणार नाही। और व्यभिचार की ओर कभी भी जाने नहीं मी देगा। येशूचा मैं यीशुचाच आहे। मैं यीशु का ही रहूंगा। माझे शरीर मेरा शरीर मी जळता निखाऱ्याने जाळून नाही घेणार। जलते हुए कोयले से मैं उसे जलाऊंगा नहीं। प्रभू प्रभु तू माझा रक्षक आहे, तू मेरा रक्षक है। तू माझी ढाल आहे, तू मेरी ढाल तू है। माझं कवच, तू मेरा कवच है। घाणेरड्या पापापासून, गंदे पापों से, आत्म्यापासून उस आत्मा से वाचवणारा तू माझा देव आहे। बचाने वाला तू मेरा परमेश्वर है। धन्यवाद देतो। धन्यवाद तेरा। आम्ही तुझ्या बरोबर, और मैं तेरे साथ, माझ्या लोकांबरोबर, मेरे लोगों के साथ, माझ्या मंडळीबरोबर मेरे कलीसिया के मी साथ विश्वसनीय आहे। मैं विश्वास योग्य मी रहूंगी। कधी धोका नाही मैं देणार, कभी धोखा नहीं दूंगा कुणालाच नाही, किसी को भी नहीं, तुला पण नाही, तुझे भी नहीं माझ्या जोडीदारालाही नाही और मेरे साथी पार्टनर को भी नहीं, आणि माझ्या घरातील लोकांना नाही, मेरे घर के लोगों को भी नहीं, कुणालाच नाही, किसी को भी नहीं माझ्या मंडळीलाही और मेरी कलीसिया को भी नहीं। मी विश्वसनीय आहे। और मैं विश्वास योग्य रहूंगी। शेवटी माझ्या कानामध्ये और आखिर में मेरे कान में हाच आवाज येईल, यही वाणी आएगी, हे माझ्या विश्वासयोग्य दासा शाबास, हे मेरे विश्वास योग्य दास शब्द, हे माझ्या आनंदात सहभागी आहे। आप मेरे आनंद में सहभागी हेच वाणी माझ्या कानात पडेल, और यही वाणी मेरे कानों में आएगी। माझा विश्वास आहे। मेरा विश्वास है। प्रभू मला कधी धोका देऊला देऊ नको, और प्रभु मुझे कभी भी आपको धोखा देने मत देना। माझी प्रार्थना ये मेरी प्रार्थना है प्रभू येशूच्या नावाने, प्रभु यीशु के नाम से। आमीन। आमीन। डोळे बंद ठेवा। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके चरणों के पास आते। सचमुच आपने आज्ञा दिया है, एक आज्ञा ये दिया कि प्रभु कि व्यभिचार नहीं करे, और प्रभु तूने आज इन्हें सिखाया है, इन्हें बोध दिया है कि ये विश्वसनीय रहे। मेरे पिता, इसलिए मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, इन आज्ञाओं का पालन करते हुए जीवन जीने के लिए मदद करना, इस शिकवन को पकड़ कर रहने के लिए जो आज इन्हें सिखाया गया है इसे पकड़ कर चलने के लिए सहायता करना। प्रभु इनकी सुधि लेना कि कभी व्यभिचार नहीं करे और ना कभी विश्वासघाती धोखा देने वाले प्रभु ऐसे बने। इसलिए इनकी सुधि लेना, इनके कन्फेशन, इन्होंने खुद कन्फेशन किया है मैं नहीं करूँगा, तो जो कुछ बोलते हैं वही होता है, और उन्होंने यीशु के नाम से बोला है। इसलिए प्रभु यीशु के नाम से इन्होंने बोला है नहीं करेंगे तो इनमें से एक भी व्यक्ति व्यभिचार नहीं करेगा और नहीं होगा इनसे, और प्रभु ये विश्वासघाती नहीं रहेंगे, ये विश्वसनीय रहेंगे आपके साथ भी, अपने पार्टनर के साथ भी, अपने लोगों के साथ भी और कलीसिया के साथ। धन्यवाद देते, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, आज शबादिन पालन किया, शबादिन की सारी आशीषें देना। मैं आपका दास होने के नाते इन सारे फैमिलीज को ब्लेस करती हूँ, इनको आंखों की पुतली के समान संभाल लेना, इन पति पत्नी में प्रेम रखना। प्रभु हर पति पत्नी प्रेम से संभाषण करते हुए इनके बच्चों को दिखने के लिए मदद करना, तब इनके बच्चे भी प्रभु इनके माता पिता को प्यार से रहते हुए देखकर वो भी अपने फैमिली लाइफ में प्रेम से ही वार्तालाप करें। इनके घर के सामने, अपने बच्चों के सामने एक अच्छा नमूना बनने के लिए मदद करें। इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, अपने बच्चों को गलत आदतें नहीं सीखें, इसलिए हर संडे को चर्च में आने के लिए मदद करना, बच्चों को भी चर्च में लाने के लिए मदद करना, बच्चों को यीशु के हाथ और यीशु के हवाले करने के लिए और यीशु का ही हर बातों में सहारा लेने वाले बनाने के लिए मदद करना, एक अच्छे पालक, एक अच्छे माता पिता बनने के लिए मदद करना, अपने बच्चों के बैरी, अपने बच्चों के दुश्मन नहीं बने, अपने बच्चों को बचाने वाले सच्चे माता पिता बने। प्रभु ऐसे भी माता पिता होते हैं जो अपने बच्चों को मार रहे थे, ये वैसे ना हो प्रभु, ये ऐसे माता पिता हो जो उद्धारकर्ता से पहचान कराकर उद्धारकर्ता के हाथों में रखे और रिश्ता बनाए।
यही प्रार्थना, इनको फलवंत करना, ये पृथ्वी के अधिकारी रहना, इन्हें हर वस्तु में प्रभु पवित्र पिता सफल करना और आगे रखना। किसी बात से निराश और हताश होने पर ये मन में शांति घोषित करना और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करना। करुणा दया मांगती, आपका छेदा हुआ हाथ मांगती, आप मिलजुल कर रहने के लिए मदद करना। इनकी सारी मुंह की कड़वाहट तीखापन निकाल देते हैं और इनके मुंह में नमकीन मिठास भर देते हैं। यीशु का लोग लगाकर इन्हें आशीष देते, प्रभु यीशु के नाम से आमीन। सबको ये